आज 10वीचा निकाल लागला. पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच नापास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना एक छोटंसं सांगणं आहे की नापास झालात म्हणून निराश होऊ नका आणि कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका. कारण आयुष्य सुंदर आहे आणि आयुष्य आपल्याला खूप असे मोके देतात त्याची आपण लाभ घेऊ शकतो. तर नापास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी पुन्हा जोमाने प्रयत्न करा आणि पास व्हा. एक वर्ष मागं पुढं झालं म्हणून काही आयुष्य संपत नसतं. पण निराश होऊ नका आणि चुकीचं पाऊल उचलू नका. कारण तुमचं एक चुकीचं पाऊल तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतं आणि आई वडिलांचंही आयुष्य उद्ध्वस्त करतं. आणि 10वी नापास झालं याचा अर्थ असा नसतो की आपलं अख्खं आयुष्य संपलं. आयुष्यात खूप मार्ग असतात जे शिक्षणाअभावीही पूर्ण करता येतात. आपण खूप असे उदाहरणं वाचले असतील, ऐकले असतील की काही लोक आहेत ज्यांचं शिक्षण कमी आहे पण ते आज खूप चांगले सेटल्ड आहेत. त्यांच्याकडेच पाहून आपण एवढं तर समजावं की फक्त शिक्षण ह्याच्यानेच आपलं आयुष्य उज्ज्वल होऊ शकतं असं नाही. शिक्षण हे गरजेचं आहे, ते महत्त्वाचंच आहे. पण जर नसेल तर काय, आपल्याला दुसरा मार्ग नाही का? तर असे चिकार मार्ग आहेत आणि त्या मार्गावर आपण जाऊ शकतो. म्हणून एक गोष्ट लक्षात असू द्या की कुठलाही निकाल त्याची टक्केवारी हे माणसाचं आयुष्य ठरवत नाहीत. त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. IPS मनोज कुमार हे तर माहिती असतील. ते स्वतः 12वीत नापास झालेले आहेत, पण पुन्हा प्रयत्न केला आणि खूप जोमाने प्रयत्न केला आणि आज ते IPS आहेत. ह्याचाच अर्थ काय? तर एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. तर आपले प्रयत्न हे सतत चालू राहू द्या. आपल्याला एक मार्ग नाही मिळाला तर 99 मार्ग हे आपल्यासाठी मोकळे असतात. म्हणून चुकीचे पाऊल उचलू नका आणि पुन्हा प्रयत्न करा. धन्यवाद.